Welcome to session 5 of a circle. This is the problem. Find equation of circle concentric with x square plus y square minus 4x plus 6y equal to 1 having radius 4 in it. Concentric word आलाय बघा. Concentric means same center. याचं जे सेंटर आहे हे सेम सेंटर. दीज आर द कॉन्सेंट्रिक सर्कल्स. हे या सगळ्यांना कॉन्सेंट्रिक सेम सेंटर बट डिफरंट रेडियस 4 आहे, सेंटर हे आहे. मग याचं सेंटर काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे ना? कंपेअर गिव्हन इक्वेशन ऑफ सर्कल विथ जनरल इक्वेशन एक्स स्क्वेअर plus y square plus 2gx plus 2fy plus c equal to 0. We get 2g minus 4 याच्यावरनं g ची किंमत minus 2 2f म्हणजे y चा कोएफिशियंट 6 म्हणजेच f ची किंमत आली 3 and therefore सेंटर मायनस जी मायनस एफ. जीचा निगेटिव्ह घ्यायचा, एफचा निगेटिव्ह 2 मायनस 3. ओके, हेच आपल्या सर्कलचं सेंटर आहे. अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल विथ given circle and of radius 4 is काय आहे? x मायनस एच. एच हा सेंटर आहे. सेंटर आहे म्हणजेच तो काय आहे? एच के आहे. आणि तो काय आहे? तो सेंटर आहे स्क्वेअर. वाय मायनस मायनस प्लस आणि आर स्क्वेअर. रेडियस दिली आहे तुम्हाला 4 स्क्वेअर. हे पण सिम्प्लिफाय वी गॉट एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस वाय स्क्वेअर प्लस 6y प्लस 9 इक्वल टू 16. अँड देअरफॉर इफ वी सिम्प्लिफाय इट यू गॉट स्क्वेअरच्या टर्म पहिल्यांदा मायनस 4x प्लस 6y 9 आणि 4 13 मधून 16 गेले. 13 आणि 3 16 आणि इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द सर्कल. इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द सर्कल. संपला प्रॉब्लेम. ओके, पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ अ सर्कल. मग समजा आपण सर्कलचं इक्वेशन स्टँडर्ड घेतला. स्टँडर्ड सर्कल म्हटलं की हुज सेंटर इज ॲट ओरिजिन अँड हे तुमचं स्टँडर्ड सर्कल आहे असं समजा. ओके, ज्याचा वर्टेक्स सेंटर ओरिजिनला असतो आणि ज्याची रेडियस आर असते. म्हणजे या सर्कलवरती हा कोणताही पॉईंट घेतला तर हे जे डिस्टन्स आहे हे आर आहे. ओके, मग समजा पीचे कॉर्डिनेट्स आहेत, प्लेनमधला पॉईंट आहे म्हटल्यावर हा एक्स वाय बी पॉईंट ऑन अ सर्कल सच दॅट इट मेक्स ॲन इन्क्लिनेशन अँगल थीटा विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. देन इफ वी ड्रॉ पी एम परपेंडिक्युलर ऑन एक्स ॲक्सिस देन ओ एम मीन्स एक्स कोऑर्डिनेट of that point and PM means y coordinate of that point. And therefore तुम्हाला फिगरवरनं काय मिळेल? फ्रॉम फिगर cos theta equal to x upon r and sin theta equal to y upon r. That is x equal to r cos theta and y इक्वल टू आर साइन थीटा. आणि यालाच म्हणतो आपण पॅरामेट्रिक इक्वेशन्स किंवा पॅरामेट्रिक फॉर्म
पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ द सर्कल. याला म्हणतो आपण पॅरामेट्रिक फॉर्म. पॅरामेट्रिक फॉर्म. आणि हा थीटा जो आहे याला म्हणतो आपण पॅरामीटर. पॅरामीटर द फॉर डिफरंट व्हॅल्यू ऑफ थीटा. थीटा जसजसा वाढत जाईल तसतसा आपल्याला सर्कलवरचे वेगवेगळे पॉईंट्स मिळतील. कमी झाला कमी होईल, म्हणजे थीटा बदलला की पॉईंट सर्कलवरचा बदलतो, म्हणून त्याला म्हणतो आपण पॅरामीटर. विच चेंजेस द पॉईंट. फक्त अँगल बदलला की पॉईंट मूव्ह होणार, म्हणून याला म्हणतो पॅरामीटर आणि याला म्हणतो पॅरामेट्रिक फॉर्म. आणि हा पॅरामेट्रिक पॉईंट दाखवण्याची पद्धत आहे पी थीटा मीन्स आर कॉस थीटा आणि आर साइन थीटा. हा पॅरामेट्रिक पॉईंट फॉर हायर स्टडी त्याच्यासाठी हा लागतो पॅरामेट्रिक पॉईंट. हे कोणतं सर्कल आहे? फॉर सर्कल. हे सर्कल कोणतं होतं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. हे पहिलं सर्कल होतं. हे कोणासाठी बघितलं आपण? स्टँडर्ड सर्कलसाठी बघितलं. इफ सर्कल इज सेंटर रेडियस फॉर्म. याचं सिम्प्लिफाय केला की मग जनरल फॉर्म तयार होतो. हा जर असा सर्कल असेल तर पॅरामेट्रिक इक्वेशन. मग याला कॅपिटल एक्स म्हणा, शिफ्टिंग ऑफ ओरिजिन कॅपिटल वाय म्हणा, आर स्क्वेअर. अँड देअरफॉर देन पॅरामेट्रिक फॉर्म इज एक्स मायनस एच इक्वल टू आर कॉस थीटा आणि वाय मायनस के इक्वल टू आर साइन थीटा. म्हणजेच एक्स इक्वल टू एच प्लस आर कॉस थीटा आणि वाय इक्वल टू के प्लस आर साइन थीटा. याला म्हणतो आपण पॅरामेट्रिक फॉर्म. याला म्हणतो आपण पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ अ सर्कल. ओके, पॅरामेट्रिक फॉर्म आलं. याच्यावरचे एक्झाम्पल्स. राईट पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ द सर्कल. सर्कल पहिलं सर्कल आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 9. मग हिअर आर स्क्वेअर इक्वल टू 9 म्हणजेच आर इक्वल टू किती आहे? 3 आहे. अँड देअरफॉर पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर आर. काय फॉर्म्युला माहिती आहे ना? एक्स इक्वल टू आर कॉस थीटा वाय इक्वल टू आर साइन थीटा. दॅट इज एक्स इक्वल टू आर म्हणजेच 3 कॉस थीटा अँड वाय इक्वल टू 3 साइन थीटा आर द रिक्वायर्ड पॅरामेट्रिक equations. Are the required parametric equations. Simple problem. Okay. Second example, x minus 3 bracket square plus y plus 4 bracket square equal to 25. What we do? Compare given equation with x minus h bracket square y minus k bracket square equal to r square. We get h equal to 3 minus k equal to 4 म्हणजेच k equal to minus 4. तुम्हाला h मिळाला, तुम्हाला k मिळाला. and r square equal to 25 म्हणजेच r equal to 5. and therefore parametric equations are x equal to h plus r cos theta आणि y equal to k plus r sin theta. टाका किमती. we got therefore
एक्स इक्वल टू एच म्हणजे 3, आर म्हणजे 5 कॉस थीटा आणि वाय इक्वल टू -4 प्लस 5 साइन थीटा आणि यालाच म्हणतो आपण आर कॉल्ड रिक्वायर्ड पॅरामेट्रिक इक्वेशन्स. आर रिक्वायर्ड पॅरामेट्रिक इक्वेशन्स. Third equation of circle is 3x square plus 3y square minus 4x plus 6y minus 4 equal to 0. मग आता हे स्टँडर्डमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे ना. यस, डिवाइड बाय 3 वी गॉट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4/3x प्लस 2y मायनस 4/3. हे झालं स्टँडर्ड इक्वेशन सर्कलचं. अँड देअरफॉर याचं कंपॅरिझन करा. तुम्हाला 2g म्हणजे एक्सचा कोइफिशियंट -4/3 म्हणजे जीची किंमत काय येईल -2/3 त्याच्या निम्मा 2f किती आहे 2 आहे वायचा कोइफिशियंट त्याच्या निम्मा करा म्हणजेच काय येईल 1 येईल आणि c ची किंमत काय येईल -4/3 येईल. अँड देअरफॉर सर्कलचं जनरल सर्कल आहे सेंटर ज्याला आपण एच के म्हणतो. तो कसा घेतो -g -f याचं चिन्ह बदलायचं म्हणजे 2/3 आणि एफचं चिन्ह -1. अँड रेडियसचा फॉर्म्युला आहे g स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. g स्क्वेअर 4/9 एफ स्क्वेअर -1चा स्क्वेअर 1 मायनस सी म्हणजे प्लस सी. एलसीएम किती आला 9 आला. मग 9 एलसीएम यायचा असेल तर पहिला 4 याला 9ने गुणावं लागेल प्लस याला 9 येण्यासाठी 3ने गुणावं लागेल. 12 आणि 4 16 9 25 म्हणजेच किती आलं 5/3 आला. तुम्हाला सेंटर मिळालं, तुम्हाला रेडियस मिळालं. अँड देअरफॉर पॅरामेट्रिक इक्वेशन्स आर x इक्वल टू h प्लस r cos थीटा अँड y इक्वल टू k प्लस r साइन थीटा. टाका किमती. दॅट इज x इक्वल टू h किती आहे 2/3 प्लस r 5/3 cos थीटा and y equal to k minus f plus r sin theta and are the required parametric equations. Are the required parametric equations. बघा h म्हणजे 2/3 प्लस r म्हणजे 5/3 cos theta, y इक्वल टू k म्हणजे -1 प्लस 5/3 sin theta and are the required parametric equations. ओके, हायर स्टडीसाठी हा लागेल. ओके, पुढे या पॅरामेट्रिक इक्वेशन्स वगैरे याच्यावरती काही एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करता येतील. Next concept, tangent. Tangent means the line here. This is the line which touches the circle in only one point. Line which touches the circle in only one पॉइंट. ओके, ही समजा ही लाईन आहे. मग हिला टँजंट म्हणणार का, हिला सेकंड म्हणणार. ही सेकंड आहे पण ही लाईन जेव्हा अशी बिलो येईल तेव्हा आता दोन ठिकाणी इंटरसेक्ट कराल का, नाही. याला आणखी एक म्हणणार. आणखी एक आहे आर टू को इन्सिडंट पॉइंट. को इन्सिडंट पॉइंट, सिंगल पॉइंट. टू को-इन्सिडंट पॉइंट म्हणजे एकच असणारे
is called as a tangent. The line which touches the circle in a point is called as a tangent. आणि ही तुम्हाला माहिती आहे is always perpendicular and आणखी काय कंडिशन आहे, tangent is always perpendicular to radius. ही रेडियसला नेहमी कशी असते, परपेंडिक्युलर असते. म्हणजे स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप ऑफ रेडियस यांचा गुणाकार -1च येणार. फिक्स पार्ट आहे. ओके, बघूया मग आता इक्वेशन ऑफ टँजंट, जनरल सर्कल आणि स्टँडर्ड सर्कल. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल x² + y² = r² ॲट पॉईंट Px1 y1 ऑन इट. हा सर्कलवरचा पॉईंट आहे आणि तुमचं सर्कल कसं आहे, स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड आहे मीन्स हू सेंटर इज ॲट ओरिजिन आहे. आणि रेडियस किती आहे या सर्कलची, हा जर पॉईंट असेल P, तो कुठल्याही क्वाड्रंटमध्ये असू शकतो. तर या पॉईंटमधून जाणारी ही जी टँजंट आहे हिचं इक्वेशन तुम्हाला विचारलं आहे. तुम्हाला माहिती आहे हा नेहमी रेडियसला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. ओके, Px1 y1. ओके, मग आपण दी सेंटर ऑफ गिव्हन सर्कल काय आहे, 0 0 आणि रेडियस किती आहे, r आहे. अँड देअरफॉर स्लोप ऑफ OP P माहिती आहे, हा सर्कलवरचा पॉईंट आहे, हा सेंटर आहे. दोघांचे कोऑर्डिनेट माहिती आहे, y2 - y1 अपॉन x2 - x1, y1 - 0 अपॉन x1 - 0, म्हणजे हा झाला y1 अपॉन x1. देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट ॲट Px1 y1 त्याला म्हणू m. हा काही निगेटिव्ह रेसिप्रोकल -1 अपॉन स्लोप ऑफ OP, म्हणजेच काय आला स्लोप, m = -x1 अपॉन y1. Am I correct? And therefore equation of tangent at x1 y1 is, therefore equation of tangent at P x1 y1 is y minus y1 equal to m into bracket x minus x1, that is y1y minus y1 square equal to minus x1x plus x1 square. नेगेटिव्ह इंटरचेंज करा, तुम्हाला मिळेल x1x प्लस y1y इक्वल टू x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर. ओके, याला 1 नंबर देऊ. पण आता हा जो x1 y1 आहे, बट x1 y1 lie ऑन सर्कल, तो सर्कलवरचा पॉईंट आहे. x1 y1 कुठं आहे, सर्कलवरती आहे. आणि जर सर्कलवरती असेल तर तो सर्कलचं म्हणजे x ऐवजी x1 टाका, y ऐवजी y1 टाका, तुम्हाला RHS मिळेल. अँड देअरफॉर फ्रॉम 1 1 नंबरमध्ये किंमत टाकून द्या. वी गॉट x1x प्लस y1y इक्वल टू r स्क्वेअर आणि इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट. हे झालं रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट. ओके, इक्वेशन आता पॅरामेट्रिक पॉईंटला बघू. इक्वेशन ऑफ टँजंट ॲट
पी थीटा म्हणजे आर कॉस थीटा आर साइन थीटा आर कॉस थीटा आर साइन थीटा. इक्वेशन ऑफ टँजंट ॲट पी थीटा म्हणजे आर कॉस थीटा आर साइन थीटा इज x1 हा x1 पॉईंट आहे आर कॉस थीटा इंटू एक्स प्लस y1 आर साइन थीटा इंटू वाय इक्वल टू आर स्क्वेअर. आरने डिवाइड करा तुम्हाला मिळेल एक्स कॉस थीटा एक्स इंटू कॉस थीटा प्लस वाय इंटू साइन थीटा इक्वल टू आर आणि याला म्हणतात इक्वेशन ऑफ टँजंट इन पॅरामेट्रिक फॉर्म फॉर स्टँडर्ड सर्कल. ओके, हा पॅरामेट्रिक फॉर्मचा आणि हा कार्टेशियन फॉर्म दोन्ही फॉर्म तुमच्या समोर आहे. टँजंट ॲट x1 y1 ऑन द सर्कल. आत्ताच आपण बघितलं जर सर्कल समजा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर असेल तर इक्वेशन काय येतं x1 x प्लस y1 y इक्वल टू आर स्क्वेअर. म्हणजे काय झालं फक्त एक्स स्क्वेअर ऐवजी x1 x झाला वाय स्क्वेअर ऐवजी y1 y झाला आर स्क्वेअर आहे तसंच आहे. म्हणजेच काय दॅट इज फॉर टँजंट ॲट x1 y1 रिप्लेस एक्स स्क्वेअर ऐवजी काय टाकायचा x1 x वाय स्क्वेअर ऐवजी y1 y आणि जर x असेल तर फक्त 2gxची टर्म आली तर काय करायचं बघा 1/2 x प्लस x1 स्क्वेअर आला तर x1 x वाय स्क्वेअर आला तर y1 y आणि लिनियर टर्म आली म्हणजे पॉवर 1 आली तर 1/2 x प्लस x1 सिंगल टर्म आली तर 1/2 y प्लस y1 एवढं रिप्लेस करा. वी गेट डायरेक्ट इक्वेशन ऑफ टँजंट. हे सर्कललाच नाही पॅराबोलाला पण इलिप्सला पण हायपरबोलाला पण सगळ्यांना सेम कन्सेप्ट आहे. इक्वेशन ऑफ टँजंट ॲट x1 y1 शोधायचा फॉर्म्युला अँड देअरफॉर बघा तुम्ही देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट टू जनरल सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0 ॲट x1 y1 इज एक्स स्क्वेअर ऐवजी x1 x वाय स्क्वेअर ऐवजी y1 y. आता x आला टर्म मग याचा निम्मा करायचा म्हटल्यावर 2gचा फक्त काय होईल g होईल x प्लस x1. y आला तर वाय स्क्वेअरचा सहगुणक निम्मा करायचा म्हणजे f इंटू वाय प्लस y1 प्लस c इक्वल टू 0 आणि हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ टँजंट टू द जनरल सर्कल. संपला प्रॉब्लेम. ओके, तर याच्यावरचे एक्झाम्पल. दिस इज फर्स्ट प्रॉब्लेम. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 25 ॲट -3 4. मग हिअर पॉइंट x1 y1 इक्वल टू -3 4 and r square equal to 25 and therefore equation of tangent at -3 4 2 x square plus y square equal to 25 is formula x square x1 x y square y1 y equal to r square म्हणजेच किती हो x1 minus 3x y1 4y r square 25. x ला निगेटिव्ह नको म्हणजेच 3x minus 4y इक्वल टू -25. साईन बदलले एका बाजूला घ्या तुम्हाला मिळेल
3x minus 4y plus 25 equal to 0 आणि is the required equation of tangent. संपला तुमचा प्रॉब्लेम. Find the equation of tangent to the circle x square plus y square minus 4x plus 3y plus 2 equal to 0 at point. सर्कल कोणतंही देऊ, पॉईंट कधी ओरिजिन देतात, कधी हा देतात, कधी आणखी दुसरा देतील. कसं शोधायचं? वी हॅव, आपल्याला माहिती आहे काय, इक्वेशन ऑफ टँजंट टू जनरल सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0 at x1 y1 is x1x प्लस y1y प्लस याचा कोएफिशिएंट निम्मा, एक्सचा कोएफिशिएंट निम्मा g इंटू एक्स प्लस x1, एफचा कोएफिशिएंट निम्मा करायचा y प्लस y1 प्लस c इक्वल टू 0 अँड देअरफॉर हियर 2g म्हणजे एक्सचा कोएफिशिएंट मायनस 4, 2f वायचा कोएफिशिएंट 3 आणि c किती आहे 2 अँड देअरफॉर g किती येईल मायनस 2, f किती येईल 3/2 आणि c किती येईल 2 अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट टू सर्कल काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x प्लस 3y प्लस 2 इक्वल टू 0 ॲट 4 मायनस 2 इज फॉर्म्युला x1 हा तुमचा x1 आहे, x y1 y g ची किंमत मायनस 2 x प्लस x1 f ची किंमत आहे 3/2 y1 किती आहे y प्लस y1 मायनस 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c 2 इक्वल टू 0. सॉरी, कॉन्स्टंट नॉट इंटिग्रेशन, ओनली हा c आहे तसाच. ब्रॅकेट सॉल्व करा, तुम्हाला मिळेल 4x मायनस 2y मायनस 2x मायनस 8 प्लस 3/2y मायनस 3 प्लस 2 इक्वल टू 0. एकही ब्रॅकेट ठेवलेला नाही. ओके, मग पुढे बघा, सगळे ब्रॅकेट सॉल्व केले, तुम्हाला मिळेल विच इज इक्वल टू एक्सच्या टर्म कलेक्ट करा. 4x मायनस 2x मायनस 2y प्लस 3/2y मायनस 2y प्लस 3/2y एलसीएम घ्या, मायनस 4 प्लस 3 मायनस y अपॉन 2 मायनस 8 मायनस 3 मायनस 11 प्लस 2 मायनस 9 इक्वल टू 0. ओके, अपॉन 2 आहे, या दोनने काय करा, मल्टिपल करा. देअरफॉर 4x दोनने मल्टिपल केलं इथं 4x मायनस y मायनस 18 इक्वल टू 0 आणि इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट. आणि असा हा प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम वी सी इन नेक्स्ट सेशन. अप टिल बाय बाय.